आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून आता तयारीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि ही नेमकी तयारी काय आहे? स्वबळाची तयारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून होताना दिसते. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष माजी आमदार सुनील टिंगरे आपल्या सोबत आहेत. काय तुमच्या आज अजित पवारांसोबत बैठक झाली? काय नेमकं या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे? निवडणुकीसंदर्भात अजित पवारांची तुमची नेमकी काय चर्चा झाली? आता खरं तर अजूनपर्यंत म्हणजे महानगरपालिकेचं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ज्या महापालिकेच्या आहेत त्याच्यावरती अजून आम्ही तशी चर्चा झालेली नाही. परंतु येणाऱ्या काळामध्ये आता मी नवीन शहराध्यक्ष झाल्यानंतर आमची कार्यकारिणी डिक्लेअर करणं किंवा इच्छुकांचे फॉर्म मागवणे आणि जाहीरनामा समिती अशा पद्धतीच्या आमच्या चर्चा झालेल्या आहेत. त्या तयारीसाठी आज आम्ही भेटलो होतो आणि त्याच्यावरती आमचा शिक्कामोर्तब झालेला आहे. मंगळवारी ती आमच्याकडनं कार्यकारिणी आणि सर्व गोष्टी जाहीर केल्या जातील. जे इच्छुकांची उमेदवारी अर्ज घेतले जातील, सर्वच प्रभागातनं इच्छुकांचे अर्ज घेतले जाणार आहेत आणि ते कधीपासून? निश्चितपणे तुम्हाला तर माहिती आहे की पुणे शहरामध्ये म्हणजे या पुणे महानगरपालिका असू द्या किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची एक मोठी ताकद आहे. आज प्रत्येक प्रभागामध्ये आमच्याकडं एक एक जागेला 4-4 लोक इच्छुक आहेत. त्यामुळं आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये या ठिकाणी अर्ज मागवणार आहोत आणि त्या पद्धतीने काम चालू केलेलं आहे. म्हणजे एकूणच स्वबळाची चाचपणी राष्ट्रवादीकडून सुरू किंवा तयारी सुरू करण्यात आलेली आहे. 100% त्या बघा, आज ह्या ठिकाणी जर लढायला जायचं तर त्या ठिकाणी आपली तयारी पूर्णपणे हवी आणि त्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी सर्व प्रभागामध्ये चाचपणी करत आहोत. पण मग एकूण जी चर्चा सुरू आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, कारण भाजप स्वबळावरती या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात आहे. त्यामुळे तुम्ही देखील शरद पवारांची राष्ट्रवादी आणि दादांची राष्ट्रवादी एकत्र येणार या पद्धतीच्या चर्चा सुरू आहेत. नाही, तसं जर घडलं तर त्यामध्ये गैर नाही आहे. कारण आम्ही दोन्ही जर तुम्ही पक्ष बघितले असाल तर ह्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर किंवा पुरोगामी विचारधारेला मानणारे हे दोन्ही पक्ष आहेत आणि मूळ आमचं एकच आहे. तसं आदरणीय पवारसाहेब, आदरणीय दादा किंवा आदरणीय सुप्रियाताई हे जे निर्णय घेतील त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत. म्हणजे एकत्र यायला पाहिजे. पण तुम्ही ज्या पद्धतीने एका पक्षाचे शहराध्यक्ष आहात, तुम्ही देखील तेच मत व्यक्त करताय? नाही, तुम्हाला माहिती आहे की हे दोन्ही पक्ष जर एकत्र आले तर ह्याच्यामध्ये कोणाला फायदा कोणाला तोटा होईल याची तुम्हाला चांगली कल्पना आहे. माझ्यासारखा एक कार्यकर्ता म्हणून जर विचार केला तर निश्चितपणे दोघांनी एकत्र आलं तर आम्हाला कुठलीही या ठिकाणी अडचण नाही. तशा हालचाली देखील सुरू झाल्यात असं म्हणतायत, कारण शरद पवार गटाचे आणि तुमच्या पक्षातले काही पदाधिकाऱ्यांची बैठक देखील झाली अशी माहिती मिळते. काय हालचाली नेमके काय सुरू आहेत? नाही, असं अजून तर काही घडलं नाही. आता मी स्वतः या ठिकाणी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारीने सांगतो, अजूनपर्यंत आमच्या अशा कुठल्या बैठका वगैरे काय झालेल्या नाही. ह्या माध्यमांमधनंच आम्हाला कळतंय की या ठिकाणी दोन्ही पक्ष एकत्र लढणार. अशा कुठलीही बैठका वगैरे अजून तशा काही? अजून तशी अधिकृत कुठलीही बैठक. दादांशी तुमची काय चर्चा झाली? याच्या संदर्भात काय चर्चा झाली की एकत्र लढलंच पाहिजे आपण? तुम्ही तसं काही दादांशी बोलला? नाही, तसं अजून तशी चर्चा झाली नाही. कारण आता दादा पूर्णपणे व्यस्त आहेत. काल रात्री सुद्धा दादा 1:30 वाजता आले. सकाळी आज त्यांचं 9 वाजता प्लेन होतं. एक धावती भेट म्हणून मी गेलो होतो. कारण कधीही या ठिकाणी महानगरपालिकेच्या आचारसंहिता लागू शकते आणि त्याची तयारी अगोदर आमची असावी म्हणून आज भेटायला गेलतो. पण दादा 5 तारखेनंतर याच्यावरती निश्चितपणे आम्ही काय ते बैठक घेऊ. पण मग दादांचंही तेच मत आहे, एकत्र आलं पाहिजे दोन्ही पक्षांनी? अजून तशी चर्चा नाही आली, पण मला नाही वाटत की अजूनपर्यंत तसं काय आमची चर्चा नाही. पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटतं की आमचा परिवार एकत्र झाला तर काय हरकत आहे. तुम्ही देखील आग्रह करणार? निश्चितपणे काय अडचण नाही आम्हाला. पण जर तिकडनं तसा प्रस्ताव आम्हाला आला तर आम्ही स्वीकारायला तयार आहोत. पण दुसरीकडे याच एकत्र येण्यावरून शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप मात्र विरोध करताना दिसत आहेत. ते म्हणतात की जर एकत्र आले तर मी या सगळ्यातनं बाहेर पडणार, राजकारणातून बाहेर पडून, अशा पद्धतीची भूमिका ते घेत आहे. नाही, तो त्यांचा वैयक्तिक विषय आहे. प्रत्येकाला आपलं आपलं एक विचार असतात, आपली जी विचारसरणी असती त्या पद्धतीने ते विचार करत असतील. त्याच्याबद्दल आपण काय बोलणं मला नाही वाटत त्याच्यावरती जास्त काही विचार करावा. पण मग का त्यांचा विरोध असेल? कारण त्यांचं म्हणणं होतं की जेव्हा पक्ष वेगळे झाले तेव्हापासून आम्ही त्यांच्यावर टीका करतोय, त्यांना ज्या पद्धतीने त्यांना विरोध करतोय आणि त्यानंतर आपण एकत्र यायचं हे त्यांना कुठंतरी खटकतंय. ते खरं तर आता माझ्यासारखा एक शहराध्यक्ष छोटा झाला. महाराष्ट्राचे म्हणजे देशाचे नेते अजित पवारसाहेब आहेत, महाराष्ट्राचे अजितदादा आहे, सुप्रियाताई आहेत. ह्यांनी जर निर्णय घेतला तर आम्ही आमची मतं जरी काही असली तरी जो आदेश आम्हाला वरनं आमच्या ज्येष्ठांकडनं आहे तो आम्हाला मान्य आहे.
पण मग या सगळ्या निवडणुकीपुरतंच एकत्र येणं गरजेचं वाटतं की कायमस्वरूपी दोन्ही पक्षांनी एकत्र आलं पाहिजे एकूण राज्याच्या पातळीवरती आणि या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील? नाही, जर आपली विचारधारा एक आहे, आपण एकाच याच्यावरती चाललेलो आहोत, तर निश्चितपणे भविष्यातले जो निर्णय त्यांच्याकडनं येईल तो भलं आत्ताच्या इलेक्शनचा असो किंवा भविष्यातला असो, तो आम्ही मान्य करणार. पण भविष्यात देखील एकत्र आलं पाहिजे. काय हरकत आहे? पण नेतृत्वावरनं कुठेतरी वाद होऊ शकतो. मग दादांनीच नेतृत्व करायला पाहिजे अशी देखील भूमिका तुम्ही मांडणार या पूर्ण राष्ट्रवादीचा? हा निर्णय सर्वस्वी पवार साहेबांचा आहे. जे पवार साहेब आणि दादा ठरवतील तो आम्ही मान्य करणार. त्याच्यावरती भाष्य करण्यात किंवा अजून तरी मी मोठा नाही झालो. बरं, दुसरं एक की नगरपालिका निवडणुका सुरू आहेत, ज्यामध्ये अनगरची जी निवडणूक आहे नगरपालिकेची, जी खूप चर्चेत आहे, जिकडे दादांना थेट बाळराजे जे राजन पाटील यांचे चिरंजीव त्यांनी थेट इशारा दिला होता आणि आता सदाभाऊ खोत देखील आता त्यांचा पाठिंबा देत आहेत. बाळ पाटील जे काही बाळराजे पाटील आहेत त्यांना पाठिंबा देताना दिसत आहेत. हे बघा, हे जे लोक आहेत ना, मी जे ऑब्झर्व केलं की मोठ्या लोकांच्यावरती टीका केलं की तुम्ही लोक त्यांना TRP देता आणि ते हेतूनही बोलतात आणि दादांनी यांच्याकडे लक्ष द्यावं इतपत मला नाही वाटत की हा विषय आहे. आज अनगर आसन हा एक छोटासा भाग आहे किंवा त्यांनी बोलणं हे त्यांनी ऑलरेडी मला वाटतं राजनदादांनी पण त्या ठिकाणी म्हणजे माफी जाहीरपणे मागितलेली आहे. त्यांची चूक त्यांना जाणवलेली आहे. सदाभाऊ खोत आता त्यांना पाठिंबा दर्शवत आहेत, त्यांच्या सोबत जाताना दिसत आहे. त्यांना पाठिंबा दाखवतात, त्यांची तयारी का पहिले विचारा त्यांना. तर माजी आमदार सुनील टिंगरे होते, जे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत आणि त्यांनी एकत्र येण्यावर त्यांचं मत देखील मांडलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर गैर काय, पण या संदर्भातले निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार. तशा पद्धतीच्या हालचाली अद्याप तरी सुरू नाही आहेत. मात्र भविष्यात या निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही पक्ष एकत्र येणं हे दोन्ही पक्षांसाठी निश्चितच फायद्याचं ठरेल असं देखील गणित हे राष्ट्रवादीकडून मांडलं जाते. कॅमेरामन चरणसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.